बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होम असतं, हो. तर काम असतं ते आपण घरूनच करतो. हा. तर मग ती काम करण्याची जागा कोणती असली पाहिजे आणि तिथे काय आपण केलं पाहिजे? आता हा बघा, हा आहे स्पेसिफिक आणि मी आधीच म्हटलंय की स्पेसिफिक असेल तर ॲस्ट्रॉलॉजी बघावी. ओके, म्हणजे त्या पण व्यक्तिगत. येस, व्यक्तिगत. पण त्यातल्या त्यात अजून तरीही एक जेनरिक म्हटला तर जर तुमचं काम प्रोफेशनली फायनान्स रिलेटेड आहे, म्हणजे कमोडिटी मार्केट आहे, शेअर मार्केट आहे, तर तुम्ही पश्चिममध्ये बघा. बरोबर. तुम्ही तिथे बसायला पाहिजे. देन डाटा रिलेटेड आहे, CA वगैरेचं काम आहे, तुम्हाला सारखं काहीतरी चर्निंग करायचं आहे, तर ईस्ट ऑफ साऊथ ईस्टमध्ये तुम्ही बसा. तुमच्या सोशल मीडियामध्ये पण डाटाबेस असतो की Okay. ज्याच्यामध्ये हा, हा. भरपूर काही डाटा काढायचा असतो, अनालिसिस पार्ट अनालिसिस पार्ट असतो, बरोबर. तो तिथे. तुम्ही पॉलिटिशियन आहात, तुमचं समाजसेवा रिलेटेड काम आहे, तर तुम्ही पूर्व दिशेला बसा, म्हणजे बरं. ईस्टला बसायला पाहिजे. आणि उत्तर दिशेला ज्यांचा बिझनेस आहे, मोठा व्यवसाय वगैरे आहे. व्यवसाय वगैरे आहे, तर त्यांनी उत्तर दिशेला दिशेला बसायला बसायला पाहिजे. तर हा एक जनरिक झाला. पण स्पेशली एकदम स्पेसिफिक पाहिजे असेल तर तुमच्या 7th हाऊसमध्ये, म्हणजे कुंडलीमध्ये 7th हाऊस, 7व्या घरामध्ये जी राशी बसलेली आहे, ओके, त्या राशीचं डायरेक्शन असतं. बरोबर. त्या डायरेक्शन मध्ये तुम्ही बसा. म्हणजे आधी आपण आपली कुंडली बघितली पाहिजे, Yes, त्याच्यानंतर ह्या सगळ्या उपाययोजना करायला येस पाहिजे. येस. ऍटलिस्ट बेसिक करून घ्या आणि तुम्हाला काय फायदा होतो तो बघा. याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ भक्ती प्रवाह या आपल्या YouTube चॅनलवर नक्की बघा.